Good morning, student. MCOM Part First, Semester Second, Subject Advanced Accounting and Taxation. तर ज्या विद्यार्थ्यांना अकाउंट हा स्पेशल सब्जेक्ट आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मी प्रिपेअर केलेला आहे. सर्व्हिस सेक्टर अकाउंटिंगचा आपण फर्स्ट प्रॉब्लेम पाहतोय. तर मी कालही तुम्हाला सांगितलं होतं, कालच्या व्हिडिओमध्ये पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या सिलेबसचे जे व्हिडिओ आहेत तर त्याच्या लिंक मी प्रोव्हाइड केलेले आहे. आजही पुन्हा सांगते की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या सिलेबसमध्ये जे कॉर्पोरेट रिकन्स्ट्रक्शन आहे तर त्या संदर्भातल्या ज्या व्हिडिओच्या लिंक आहेत त्या मी दिलेल्या आहेत. जरी तिथे मी क्लास वेगळा मेन्शन केलेला असेल तरी पण सेम तुमचा सिलेबस आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी SY बीकॉमचा ऍब्झॉर्प्शन ऑफ कंपनी, त्यानंतर TY बीकॉमचा कॅपिटल रिकन्स्ट्रक्शन चा टॉपिक हे व्हिडिओ सगळे फॉलो करायचे आहेत. त्यानंतर सर्व्हिस सेक्टर अकाउंटिंग साठी FY बीकॉमचा चॅरिटेबल ट्रस्ट फायनल अकाउंटचा जो टॉपिक आहे तो तुम्ही फॉलो करायचा आहे. तर हे व्हिडिओ ऑलरेडी आपल्याकडे आहेत. त्यानंतर TY बीकॉमचा कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगचा प्रॉब्लेम चे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही फॉलो करायचे. ते तुमच्या कॉन्ट्रॅक्ट अकाउंटिंग साठी उपयुक्त आहे. तर मी सर्व्हिस सेक्टरचा व्हिडिओ नाही येत आपल्याकडे म्हणून मी ते रेकॉर्ड करत आहे. तर बघा, फर्स्ट प्रॉब्लेम आपण घेतोय सर्व्हिस सेक्टरचा. यामध्ये ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस घेते. तर तुम्ही विचाराल की हॉस्पिटल घेतलं का नाही किंवा हॉटेल का नाही घेतलं. तर हॉटेलचा ऑलरेडी एक प्रॉब्लेम मी जो आहे त्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. आणि हॉस्पिटल संदर्भामध्ये जे आपले चॅरिटेबल ट्रस्ट फायनल अकाउंट आहे त्याचे तुम्ही प्रॉब्लेम पाहू शकता, सेम प्रॉब्लेम आहेत म्हणून मी ते नाही घेतलेले. तर बघा, आपण सर्व्हिस सेक्टरचा फर्स्ट प्रॉब्लेम घेतोय. यामध्ये ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस जे आहेत त्याचा आपण प्रॉब्लेम घेतोय. श्रीराम Passenger Transport Surat had submitted summary of their ledger balances as on 31st December 2019 as follows. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि जनरली आपल्याला ट्रायल बॅलन्स पोस्टिंग कसं करायचं हे माहिती आहे, कारण फायनल अकाउंट आपण शिकलेलो आहे. सो फायनल अकाउंट प्रमाणे ऍसेट्स लायबिलिटीज या बॅलन्स शीटला पोस्टिंग करायच्या आणि जे प्रॉफिट अँड लॉस किंवा आपण ट्रेडिंगचे आयटम घेतो तर ते सर्व आपण कुठे घेणार आहोत तर आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तर त्याप्रमाणे आपण बघा, शेअर कॅपिटल, बँक लोन हे लायबिलिटीला पोस्टिंग करणार आहोत. रेव्हेन्यू कलेक्शन जे आहे, पॅसेंजर फेअर, त्यानंतर बिझनेस लगेज कॅरेजेस, त्यानंतर व्हेकल ऍडव्हर्टाइजमेंट हे रेव्हेन्यू कलेक्शन आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार आहोत. त्यानंतर अकाउंट पेएबल ही लायबिलिटी आहे त्यामुळे लायबिलिटीला जाईल. सेल ऑफ जनरल स्क्रॅप हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जाईल. ट्रान्सपोर्ट कमिशन ऍक्रुड म्हटलेले, ऍक्रुड मीन्स येणं बाकी आहे ते 4100 आहे, येणं बाकी आहे. त्यानंतर पॅसेंजर व्हेकल, ऑफिस फर्निचर तर आपण बॅलन्स शीटला घेणार आहोत. ऍसेट साईडला इन्व्हेस्टमेंट, कॅश इन हँड, बँक बॅलन्स हे ऍसेटला जातील. रिपेअर्स, मेंटेनन्स, त्यानंतर ड्रायव्हर सॅलरी, अटेंडन्स वेजेस, ट्रान्सपोर्ट कमिशन, इंटरेस्ट ऑन बँक लोन हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेऊया. अकाउंट रिसिवेबल ही आपली ऍसेट आहे त्यामुळे बॅलन्स शीटच्या ऍसेटला. ओपनिंग स्टॉक हा आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. लोडिंग अनलोडिंग चार्जेस, लुब्रिकंट ऑइल, परचेस ऑफ डिझेल, टायर ट्यूब एक्सपेन्सेस हे पण आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेणार आहोत. त्यानंतर सर्व्हिस चार्जेस, व्हेकल इन्शुरन्स चार्जेस, स्पेअर पार्ट, कन्झ्युमेबल स्टोर्स, प्रिंटिंग स्टेशनरी, रोड टॅक्स, पोस्टेज टेलिग्राम, रेंट अँड रेट्स हे पण आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेणार आहोत. जनरल ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस आणि लाईफ इन्शुरन्स हे पण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता यावर काही ऍडजस्टमेंट आहेत. ऍडजस्टमेंट मध्ये क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे त्याचा एक इफेक्ट आपण जो कंबाईन ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस काढणार आहे त्याच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या ऍसेटला देणार आहोत. त्यानंतर व्हेकल ऍडव्हर्टाइजमेंट वर ऍडजस्टमेंट आहे. नॉट एट रिसीव किंवा एट टू बी रिसीव्ड आउटस्टँडिंग आहे 5100 हे आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत. त्यानंतर डेप्रिसिएशन सांगितलंय. पॅसेंजर व्हेकलवर 9% स्ट्रेट लाईन मेथडने, ऑफिस फर्निचरवर 8% रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. तर आपण प्रॉब्लेमच्या सोल्युशनला सुरुवात करूया. वरती हेडिंग द्या, इन द बुक्स ऑफ श्रीराम पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सुरत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st डिसेंबर 2019. आता आपण या ठिकाणी जे हे अकाउंट प्रिपेअर करतोय हे अकाउंट प्रिपेअर करत असताना जे क्रेडिटचे आयटम मी सांगितले होते त्याप्रमाणे ते क्रेडिटला घेणार आहोत आणि
डेबिटचे आयटम डेबिटला घेणार आहोत. फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण सर्व इफेक्ट देतोय, त्यानंतर बॅलन्स शीटचे आयटम पोस्टिंग करूया. तर बघा, जो रेव्हेन्यू कलेक्शन आहे, सुरुवातीला दिलेला होता प्रॉब्लेम मध्ये आपल्याला रेव्हेन्यू कलेक्शन. त्यामध्ये 3 आयटम आहेत, पॅसेंजर फेअर, बिझनेस लगेज आणि व्हेइकल ऍडव्हर्टाइजमेंट. तर व्हेइकल ऍडव्हर्टाइजमेंट वर ऍडजस्टमेंट होती की व्हेइकल ऍडव्हर्टाइजमेंट एक टू बी रिसीव म्हणजे आउटस्टँडिंग आहे 5,100 रुपये. तर मग हे क्रेडिट साईडला घ्या. बाय रेव्हेन्यू कलेक्शन, पॅसेंजर फेअर 1,97,500, बिझनेस लगेज चार्जेस 51,300, व्हेइकल ऍडव्हर्टाइजमेंट इनर कॉलमला घ्या 54,900. त्यामध्ये आउटस्टँडिंग ऍड करा 5,100, आउटरला 60,000. आता ह्या 5,100चा सेकंड इफेक्ट द्या ऍसेट साईडला, आउटस्टँडिंग व्हेइकल ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून किंवा व्हेइकल ऍडव्हर्टाइजमेंट एट टू बी रिसीव म्हणून इथे सर्वात शेवटी दाखवलंय 5,100. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे क्रेडिट साईडचा, सेल ऑफ स्क्रॅप. सेल ऑफ स्क्रॅप जो आहे तो सेल ऑफ स्क्रॅप आपण घेतोय जनरल स्क्रॅप 2,300. तो क्रेडिट साईडला घ्या. सेल ऑफ जनरल स्क्रॅप 2,300. याप्रमाणे आपण क्रेडिट साईडचे जे पोस्टिंग होते ते अगोदर करून घेतले. आता डेबिट साईडचे पोस्टिंग. डेबिट साईडला पोस्टिंग करत असताना जे आपण खर्च वाचले होते ते सगळे डेबिटला घेतोय आपण. तर खर्च कोणते कोणते होते बघा डेबिट साईडचे, repairs and maintenance, driver salary, attendance wages, transport commission, interest on bank loan. आता हा जो मी सांगितला ना ओपनिंग डेबिटला घ्यायचा आणि क्लोजिंग क्रेडिटला घ्यायचा, तर तिथे मिस्टेक झाली होती. आपण काय करतो, एक स्ट्रक्चर मांडतो की ओपनिंग घेतो, त्यामध्ये पर्चेसेस ऍड करतो आणि त्यातून क्लोजिंग लेस करतो. तर मग इथे स्टॉक ऑफ डिझेल जो आहे त्याचा ओपनिंग घ्यायचा, त्यामध्ये परचेस ऑफ डिझेल काय करायचं, ऍड करायचं, आणि इथे जो क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे तो काय करायचा, त्यातून लेस करायचा. क्लोजिंग स्टॉकचा मात्र सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटलाच जाणार आहे, परंतु तो प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटला पोस्टिंग न करता याप्रमाणे स्ट्रक्चर मांडायचे. ओपनिंग मध्ये पर्चेसेस ऍड करायचे आणि क्लोजिंग काय करायचा, लेस करायचा आहे. लोडिंग अँड अनलोडिंग चार्जेस पण डेबिटला येतील, लुब्रिकंट ऑइल पण डेबिटला येईल, टायर ट्यूब एक्सपेन्सेस पण डेबिटला येतील. एवढे आपण आधी पोस्टिंग करून घेऊया. बघा, टू रिपेअर्स अँड मेंटेनन्स 8,200, टू ड्रायव्हर्स सॅलरी 16,300, त्यानंतर अटेंडन्स वेजेस 14,500, टू ट्रान्सपोर्ट कमिशन 19,100, टू इंटरेस्ट ऑन बँक लोन 3,000, टू कन्झम्पशन ऑफ डिझेल मध्ये आता ओपनिंग स्टॉक पर्चेसेस हे घ्यायचे. मग या कन्झम्पशन ऑफ डिझेलच्या अंडर ओपनिंग स्टॉक 3,100, ऍड पर्चेसेस 18,700, दोन्हीची टोटल 21,800, लेस स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2019. तो आपण काय करणार आहे, मायनस करणार आहे. त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला जाईल. तो आपण लेस करूया 4,800 लेस करून आउटरला 17,000. आता हा जो 4,800 आहे त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला द्यायचा आहे. स्टॉक ऑफ डिझेल 4,800 या ठिकाणी दाखवलाय बघा. त्यानंतर नेक्स्ट आयटम, जो खर्चाचं मी आता जे वाचून दाखवले ते आपण राहिलेले आयटम पोस्टिंग करतोय एक्सपेन्सेसचे. हा, तर बघा, लोडिंग अँड अनलोडिंग चार्जेस 4,200, टू लुब्रिकंट ऑइल 3,900, टू टायर अँड ट्यूब एक्सपेन्सेस 12,600. सर्व एक्सपेन्सेस जे आहेत ते आता आपण पोस्टिंग करतोय. त्यानंतर टू सर्व्हिसिंग चार्जेस 3,900, टू व्हेइकल इन्शुरन्स चार्जेस 14,700, टू स्पेअर पार्ट 1,800, टू कन्झ्युमेबल स्टोर 1,200, टू प्रिंटिंग एंड स्टेशनरी 1,100, टू रोड टॅक्स 18,900, टू पोस्टेज अँड टेलिग्राम 1,800, टू रेंट अँड रेट्स 2,400, टू जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस 9,000. याप्रमाणे आपण जेवढे आपल्याला एक्सपेन्सेस दिलेले होते ते सर्व आपण काय केले, डेबिट साईडला पोस्टिंग केले. बघा, इथे ट्रायल बॅलन्स मध्ये जेवढे आपल्याला एक्सपेन्सेस दिलेले होते तेवढे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग केले इथपर्यंत. तर बघा, हे पोस्टिंग झाल्यानंतर आता काय पोस्टिंग करायचं राहिलेलं आहे, तर ज्या ऍसेट्स आहेत त्या पोस्टिंग करायच्या राहिल्या आहेत. ऍसेट्स आणि लायबिलिटीज ते आता आपण पोस्टिंग करणार आहोत. बघा, ऍसेट्स आणि लायबिलिटीज मध्ये सुरुवातीला
सुरुवातीला श्रीराम कॅपिटल दिलेले 1 लाख, बँक लोन आहे, मॉर्गेज ऑन पॅसेंजर व्हेकल 50,000, हे दोन्ही आपण लायबिलिटी साईडला पोस्टिंग करूया. त्यानंतर अकाउंट पेएबल हे पण आपण लायबिलिटी साईडला घेणार आहोत. त्याप्रमाणे लायबिलिटी साईडला आपण बॅलन्स शीटच्या पोस्टिंग करूयात. आधी कॅपिटल घ्या इनर कॉलमला, कारण की त्यामध्ये नंतर नेट प्रॉफिट वगैरे ऍड करायचे आहे आपल्याला. यस कॅपिटल इनर कॉलमला 1 लाख, त्यानंतर 2-3 ओळी सोडून द्या. बँक लोन 50,000, 50,000 रुपये कंसात मॉर्गेज ऑन पॅसेंजर व्हेकल. त्यानंतर अकाउंट पेएबल घेतले आपण 29,900. त्यानंतर ट्रान्सपोर्ट कमिशन अक्रूड दिलेलं होतं बघा आपल्याला क्रेडिट साईडला 4,100, ते घ्या 4,100. आता ऍसेट्स आपण पोस्टिंग करतोय त्यापूर्वी ट्रायल बॅलन्स मध्ये शेवटचा आयटम, लास्ट आयटम पोस्टिंगचा ठेवला होता आपण. इथे थोडेसे जे आकडे आहेत ते खालीवर झालेले आहेत, परंतु हा लास्ट आयटम बघा, लाईफ इन्शुरन्स चार्जेस आहे 2,500. तर लाईफ इन्शुरन्स चार्जेस म्हणजे ते पर्सनल असतात, तर त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. म्हणून हे 2,500 काय करायचे तर मायनस करायचे कॅपिटल मधून. म्हणून आपण कॅपिटल मधून ड्रॉइंग म्हणून 2,500 लेस करणार आहोत. लेस ड्रॉइंग कंसात लाईफ इन्शुरन्स चार्जेस 2,500, तर आपण ते लेस करणार आहोत. त्यानंतर आता ऍसेट्सचे पोस्टिंग करायचे. तर ऍसेट्स मध्ये कोणत्या कोणत्या ऍसेट्स आहेत बघा. ऍसेट्स मध्ये आहेत पॅसेंजर व्हेकल, ऑफिस फर्निचर, इन्व्हेस्टमेंट. आता बघा हे जे आकडे आहेत थोडेसे खालीवर झालेले आहेत या ठिकाणी. पॅसेंजर व्हेकल आहे 2 लाख, ऑफिस फर्निचर आहे 25,000, कारण की हे जे ट्रान्सपोर्ट कमिशन अक्रूड होतं ना ते ऑलरेडी आपण पोस्टिंग केलेलं आहे लायबिलिटी साईडला. ते क्रेडिटला आहे 4,100, ते क्रेडिटचे आहे. आणि डेबिटचे आयटम जे आहेत ते 2 लाखापासून स्टार्ट होत आहेत. मग पॅसेंजर व्हेकल आहे 2 लाख, ऑफिस फर्निचर 25,000, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट 6,400, सॉरी 50,000, कॅश इन हँड 6,400, बँक बॅलन्स 24,900, अकाउंट रिसिवेबल आहे इथे ऍसेट पोस्टिंगची बाकी ती आहे अकाउंट रिसिवेबल 32,800. तर एवढ्या ऍसेट्स आपण पोस्टिंग करतोय ऍसेट साईडला. आणि त्याचप्रमाणे डेप्रिसिएशनची जी ऍडजस्टमेंट आहे तर ते डेप्रिसिएशन पण आपण लेस करणार आहोत. डेप्रिसिएशन आपल्याला सांगितले पॅसेंजर व्हेकलवर 9% आणि ऑफिस फर्निचरवर 8%. तो बॅलन्स शीटला घ्या. पॅसेंजर व्हेकल 2 लाख, डेप्रिसिएशन 9% म्हणजे 18,000, आउटरला 1,82,000, ऑफिस फर्निचर 25,000 प्लस डेप्रिसिएशन 8% means 2,000, आउटरला 23,000, इन्व्हेस्टमेंट 50,000, कॅश इन हँड 6,400, बँक बॅलन्स 24,900, अकाउंट रिसिवेबल 32,800. आणि हे जे दोन आयटम आहेत हे ऑलरेडी आपण जेव्हा प्रॉफिट अँड लॉसचं पोस्टिंग केलं त्याच वेळेला हे सेकंड इफेक्ट दिलेले होते. क्लोजिंग स्टॉक जो आहे डिझेलचा त्याचा आणि व्हेकल ऍडव्हर्टाइजमेंट एट टू बी रिसीव्हचा इफेक्ट आपण आधीच दिलेला होता. आता बॅलन्स शीटचं पोस्टिंग संपलेलं आहे. मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय करायचं क्लोज करायचं. नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जो होईल तो आपण ट्रान्सफर करणार आहोत कॅपिटलला. तर बघा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडची टोटल केली ती आली 3,21,100. याप्रमाणे ती डेबिटला मांडली 3,21,100. त्यातून डेबिट मायनस करून नेट प्रॉफिट कॅरी डाऊन काढलेला आहे 1,47,500. तो कॅपिटल मध्ये ऍड करा. ऍड नेट प्रॉफिट 1,47,500 ऍड करून 2,47,500 मधून ड्राईव्हची 2,500 लेस केले, आउटरला 2,45,000. आणि आता बॅलन्स शीट टॅली करा. तर बॅलन्स शीट टॅली होते 3,29,000. याप्रमाणे आपण सर्व्हिस अकाउंटिंगचा फर्स्ट प्रॉब्लेम कम्प्लीट केला. प्रॉब्लेम अगदी इझी आहे. तुम्हाला ऍसेट लायबिलिटीज ओळखता येतात, खर्च पण ओळखता येतात. फक्त जो ओपनिंग स्टॉक दिलेला असतो कधी टायरचा असतो कधी डिझेलचा असतो आणि त्याचा क्लोजिंग पण असतो, तर त्याचं कॅल्क्युलेशन मात्र आपण याप्रमाणे कन्झम्पशन म्हणून करणार आहोत. ओपनिंग मध्ये परचेसेस ऍड करायचे आणि क्लोजिंग काय करायचे लेस करायचे. तर याप्रमाणे आपण हा प्रॉब्लेम कम्प्लीट केलेला आहे. बघा हा प्रॉब्लेम आहे फर्स्ट नंबरचा सर्व्हिस अकाउंटचा.
त्यानंतर हे त्याचं खाली सोल्युशन आपण घेतलेलं आहे. हा प्रॉब्लेम आहे. फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर हे बॅलन्स शीट. इथे आपला प्रॉब्लेम कम्प्लीट झालाय आणि तुमच्या सिलेबस मधलेल्या तुमच्या सिलेबस मध्ये असलेल्या टॉपिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी सर्व व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक देत आहे. जरी तिकडे टायटल वेगळे असले म्हणजे SY BCom साठी किंवा TY BCom साठी, तरी सुद्धा तो सेम सिलेबस तुम्हाला आहे. त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ फॉलो करू शकता. इथे हा प्रॉब्लेम कम्प्लीट झालाय. थँक्यू.